जिल्हा परिषद निवडणुका जवळपास जाहीर झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीने आपण जनतेचा जाहीरनामा हा कार्यक्रम पार पाडत आहोत. त्या अंतर्गत मी लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आलेलो आहे. तर या गावामध्ये लोकांच्या भावना काय आहेत आणि लोकांचा मूड काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काका, मी थेट प्रश्न करतो की लातूर ग्रामीणमध्ये खास करून आपण पाहतो की जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या असल्यामुळं मागच्या 7-8 वर्षापासून निवडणुका प्रलंबित आहेत. लोकांचे काय प्रश्न निर्माण झाले? कारण सभागृहामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी जाणं महत्त्वाचं होतं, मात्र मागच्या 7-8 वर्षापासून निवडणुकाच झाल्या नाहीत. हे जे अपयश आहे, धोरणाचं अपयश, हे कुणाचं होतं? निवडणुका न होण्याला कोण कारणीभूत होतं आणि कारणीभूत आहेत. बरं, भाजपवाले कारणीभूत आहेत. हा, त्याच्यामुळेच काय निवडणुका झाली नाही. तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? कारण लोकशाहीचा आत्मा म्हणजे निवडणूक आहे. तर मागच्या 8 वर्षापासून या नियमानं 17ला मुदत संपली होती का 2022ला संपली होती. त्या टायमालाच करायचं होतं. म्हणजे हे आता घरकुलाला पैसे गेलेत, घरकुल मंजूर झाले की त्याला 5,000, विहीर मंजूर झाले की त्याला 15,000, हप्ता काढायला 5,000, किती झाले 10,000. विहीर जर का मंजूर करायची म्हणले की 15,000 आणि पुन्हा हप्ता 15,000, 30,000 गेले. आणि पुन्हा पैसे तर नाहीतच शासनाचे आणि बी आले नाहीत. कुणाला बी विचारा की काय असलं की कशा असं नाही का. बरं, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात. काँग्रेस आणि भाजप असे दोन पक्ष मैदानामध्ये उतरल्याच्या नंतर दोन चेहरे पुढे करणार आहेत. रमेश कराडांचा चेहरा, त्याच्यावर निवडणूक लढवणार, आणि धीरज देशमुखांचा. मग येणाऱ्या काळामध्ये लोक कुणाच्या पाठीमागे जातील? विकास कोण करेल वाटतं? आम्हाला धीरज देशमुख शिवाय विकास इकडे होत नाही. हा, ती झाली, ती झाली, चकली झाली. हा, बरं, मग मागच्या वेळेस लोकांनी का नाकारलं? धीरज देशमुख का नाकारलं? फक्त लाडक्या बहिणीने पैसे दिले म्हणून ते लाडक्या बहिणीचं मतदान झाले. शेतकऱ्याचं मतदान झालं नाही. 6,500 मतदान म्हणजे किती असतं? महिला प्रभावित झाल्या. हा, प्रभावित. हा, हा. काय सांगाल, धीरज देशमुखांचं काय योगदान वाटतंय लातूर ग्रामीणच्या विकासामध्ये? लातूर ग्रामीणमध्ये शेतकऱ्याविषयी आणि इथल्या समाजाविषयी सुद्धा ते धीरज देशमुखने गेल्या बरेचसे कामं केलेले आहेत. आणि त्यांच्याच काळात जी कामं झाली त्याच्यावर ह्यांनी रोड केले, त्याच्यावर ह्यांनी मलमपट्टीसुद्धा केलेली नाही. ह्यांनी एकच काम केलं, ह्या 5-4 वर्षात न निवडणुका घेऊन ते सत्ताधारी यांनी त्यांनी आपलं प्रशासन राबवलं सत्ताधाऱ्याचं, आणि प्रशासनाचं मार्फत पैसे गोळा करायचं मात्र काम केलं. जे काही योजना हे सार्वजनिक व्हायचे असते, आता घरकुल असो, विहिरी असो, गोटा असो, विमा वाटप असो, विम्यात सुद्धा भ्रष्टाचार आहे आमच्या इथं. म्हणजे अधिकारी प्रश्नच नाही. आणि अधिकारी नेमून हे केलेत. कुणीही म्हणावं की आमच्या गावामध्ये विमा वाटप झाला, 1250 लोक आहेत आमचे खातेदार, त्याच्यात 50 लोकांना विमा आला आहे. तर 50 लोकांनी पैसे न देता एकाने म्हणावं मी न पैसे देता मला विमा आला म्हणून. आणि पूर्वी कसं राहायचं, काँग्रेसच्या काळामध्ये लिस्ट लागायची, प्रत्येकाला 10 रुपये काही ना सरसंगट मिळायचं, परत पारदर्शक राहायचं. आणि आता काय नाही, प्रशासक नेमून पैसे गोळा करायचं काम चालू आहे. मग आता प्रश्न निर्माण केलेत भाजप पक्षाने, असं तुमचं म्हणणं आहे. तर मग जनता आता काँग्रेसला स्वीकारणार का? खास करून धीरज भाईंना स्वीकारणार का जिल्हा परिषद? जिल्हा परिषदला धीरज देशमुखचे इथून 3च्या 3 सीट येत येतात. ह्या काळगाव गटामध्ये 3च्या 3 सीट येत येतात. या भागामध्ये काँग्रेस येते आमच्याकडे. आता मला सांगा की काँग्रेस पक्षाने खास करून त्यांच्या जाहीरनाम्यात कोणत्या गोष्टींचा उल्लेख करावा असं तुम्हाला एक तर जाती येताना आहे तिथं, कसली जात येताना समजे समान वागवते तेच पक्ष. इथं काय समजायला एक कोण मुसलमान, कोण मराठा, कोण एसी, कोणी लमानी असले करून लोकांचे तुकडे पाडण्याचे लोकांचे तुकडे पाडले ह्या भाजपालीने. हा, लोकांना का कळणार झाले? लोकांना फक्त पैसे दिलेत मतदानाला. बर, हा, 4,000, 2,000, 3,000. लोक अडाणी आहेत, पैसे घेतात, मतदान करतात. पैशात होते सत्याचा. काँग्रेसच्या काळामध्ये पैसे वाटप वगैरे पैसे वगैरे वाटप असलं नव्हतं. आणि असलं आम्हीच नव्हतं, पण निवडणुकीच्या पुढेच फक्त द्यायचं आणि पुन्हा 5 वर्ष तोंड न दाखवायचं, ही मतं नव्हतं. आणि ह्यांच्या काळामध्ये काय नाही, निवडणुकीला तेवढं ही करायचं, ही देतो ती देतो, ही परते करतो, आम्हाला कर्जमाफी देतो म्हणली, दिली का? फाशी घेऊन कितीतरी शेतकरी मारायला लागले. तर ह्यांना काय घेणं देणं आहे? ही एक बी मरण आहे ह्यांचं पुढारी कुठला. तरुण पिढीला ठीक आहे, तरुण पिढींना का कळणार झाली? किंवा त्याच्यासाठी काँग्रेस पक्षानं काही करायला पाहिजे, अवेअरनेस, जागृती, असं वाटतं? काँग्रेस पक्षाने बी करावं हे. हा, तरुण पिढीला काहीतरी करून ठेवू काँग्रेस पक्षानं. होईल त्याची फुल आली, सत्ता आल्यास काहीतरी होईल.
हां सत्ताच नाही आणि काय करणार आहेत ते. आणि मला सांगा जर आता हे भाजपचं जे आक्रमण आहे असं जर वाढत गेलं तर देशाची काय अवस्था होईल? देशाचे तुकडे होऊन जातील. तुकडे न पाकिस्तानमध्ये जे आता ह्याच्यात नेपाळला जे झालं आणि श्रीलंकेला जे झालं, एका दिवशी जनता ह्या पुढाऱ्याच्या घरात शिरून एकाला मारतील आणि ह्या देशाचं असंही होईल की एवढं कर्जबाजारी बेकार होऊन पुन्हा विकास कुठलाही होणार नाही या देशाचा. हतबल झालेत आता. हां हतबल होऊन एका हतबल दिवशी होऊन होणार आहेत, आक्रमक होतील. आक्रमक होणार. हो, प्रश्नच नाही. त्या देशाला एवढं तर आपण माझ्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण चर्चा करणार आहोत जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने. काय सांगाल का, काय वाटतं अजून? काँग्रेसला मत, विकासाला मत. असं एक चित्र आहे. काँग्रेसला मत म्हणजे विकासाला मत. काँग्रेसने इकडे भरपूर विकास केलेला आहे आमच्याकडे. हां काँग्रेसला मतदान करणं म्हणजे विकासाला मतदान करणं आहे. विकास, काँग्रेस म्हणले की विकास. बरं, विरोधकांचं बरेचदा असं म्हणणं येतं की बाबा मागचे अनेक वर्ष झालं म्हणजे विलासराव देशमुखांच्या काळापासून साखर कारखाने यांच्या ताब्यात आहेत, पण इथं तेवढ्या प्रमाणामध्ये रोजगार काही लोकांना दिलेला दिसत नाही. आमच्या परिसरात, आमच्या भागात साखर कारखाने असल्यामुळं भरपूर रोजगार आहे आणि भरपूर विकास. आमच्या भागाचा विकास हा भरपूर झालेला आहे. हां आणि हा लोक भरपूर हां आमच्या इकडं काँग्रेसला मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे. हां आणि धीरज, आता काही आपण चर्चा केली तर तुमचं असं म्हणणं होतं की मागच्या काळात विधानसभेमध्ये धीरज भैयांना नाकारून लातूरच्या ग्रामीणच्या जनतेने चूक केली. मग चूक का केली याच्या मागचे कारण काय वाटतं तुम्हाला? चूक केली बोललं म्हणजे एक हे लाडक्या बहिणीची लाट होती, ह्याने आम्हीच दाखविलं हे आपल्या गोरगरिबाला आणि हे आपला अज्ञान माणसाला त्याचं कळालं नाही. 5,000 7,000 हा एकदाच हप्ता दिला आणि आम्ही हे प्रत्येक पारला असं देऊत असं हे नाही केलं. कर्जमाफीचं आश्वासन दिलं, शेतकऱ्याला कर्जमाफी, लाईट माफीचं आश्वासन दिलं. कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे शेतकरी काही जे अज्ञान असतो तो फसला गेला. त्याला कर्जमाफी न दिल्यामुळे आज त्याला कळायला लागलं की बाबा आपल्याला हे आश्वासन देतात पण काही करीत नाहीत. आणि लाडक्या बहिणीला सुद्धा ह्यांनी पैसे त्यावेळेला दिले पण आज ती बरेचसे बंद केल्या. आज त्यांना सुद्धा कळायला लागले, ते आज रस्त्यावर उतरल्या आता की आमचं का बंद केलं म्हणून. हळूहळू योजना बंद करायला फक्त त्यांनी आमच्या भागामध्ये केलं. आमच्या ह्या भागामध्ये लातूर ग्रामीण भागामध्ये कारखान्याचं जाळं तयार केल्यामुळं रोजगार निर्मिती तर भरपूर आहे, पण विकास हा कारखान्याच्या माध्यमातून भरपूर केलेला आहे. आपण पाहू शकतो की राज्यकर्त्यांच्या धोरणांचं अपयश आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये निर्माण झालेला असंतोष हा कुठेतरी देशाला नेपाळसारख्या परिस्थितीमध्ये घेऊन जाणारा आहे. अराजक आपण त्याला म्हणूया. एक अनार्किझमचा काळ येणाऱ्या काळामध्ये निर्माण होईल की काय अशी भीती या ठिकाणी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. एकंदर लोकांचा मूड हा कुठेतरी धीरज देशमुख यांचं नेतृत्व स्वीकारण्याकडे आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये लातूरमध्ये महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात जनतेने दिली तर त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद सुद्धा काँग्रेसच्या ताब्यामध्ये देण्याचा लोकांचा मूड या ठिकाणी दिसत आहे. लोकांचं तसं म्हणणं येत आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.